प्रश्न क्रमांक 110 मिलिंद नार्वेकर। सभापती महोदय, माझा प्रश्न क्रमांक 110। हळूहळू माणूस शिकत असतो, जरा समजून घ्यायचं। महोदय, छापल्याप्रमाणे पण माझे एक आपल्याला निवेदन आहे की उत्तरामध्ये सुधारित उत्तर आपल्याकडे दिलेलं आहे, ते मी वाचतो। माननीय सुधारित एवढंच आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठी भाषेतूनही परीक्षा घेण्याची शक्यता तपासणे व याबाबत धोरण ठरवणे हे अंतरिम आदेश दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी दिले आहे। एवढी सुधारणा आहे। ठीक आहे। मला तेच म्हणायचं की कालची जी आपली महाभारतीची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या 2 एक्झाम्स आहेत, जनरल ऍग्रिकल्चर सायन्सची, ते अजूनही इंग्रजीमध्ये असंच आलेलं आहे। त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारतो, तर त्याच्याबद्दल आपण लवकरात लवकर कसं काय? मान्य सभापती महोदय, मुळातच आपल्याकडे आपण या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये घेतो, पण कोर्टाने एक असा आपल्याला निर्णय दिला होता की त्यातल्या काही परीक्षा अशा आहेत, जसं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगशी संबंधित जी परीक्षा आहे त्यापैकी आपण मराठीत घेत नाही, ती आपण इंग्रजीतच घेतो। त्यानंतर कोर्टासमोर हा सगळा विषय गेल्यानंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा विषय आला की याची पुस्तकं काही उपलब्ध नाही आहेत, म्हणून ते कोर्टाच्याही निर्देशनास आणून देण्यात आलं आणि कोर्टाने ते मान्य केलं। तथापि आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की जरी याची पुस्तकं उपलब्ध नसली तरीही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीमध्ये घेण्याची मुभा मिळालेली आहे आणि म्हणून या संदर्भातली आता जे टेक्निकल कोर्सेस ज्याची MPSC परीक्षा मराठीत घेत नाही कारण त्याची पुस्तकं उपलब्ध नाहीत, त्याची पुस्तकं तयार करण्यात येतील, एक कालबद्ध कार्यक्रम त्याचा आखण्यात येईल MPSCशी बोलून, आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील।